नमस्कार बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या खात्याला ₹1500 यायला सुरुवात झालेली आहे. मात्र काहींना ₹3000 आलेले आहेत, काहींना ₹4500 आलेले आहेत आणि काहींना साडीचोळीचं गिफ्ट सुद्धा मिळालेलं आहे. अशा अनेक बातम्या माध्यमातून प्रसारित झालेल्या आहेत आणि दररोज अशा वेगवेगळ्या बातम्या येत असतात. नेमकी याबाबतची सत्यता काय आहे आणि ज्या बहिणीची नावं या योजनेतून वगळली गेलेली आहेत किंवा जी 60 लाख महिलांची नावं या योजनेतून वगळली गेलेली आहेत, तर ही नावं वगळून टप्प्याटप्प्यानं ही योजना बंद पडणार की चालूच राहणार? आणि जर चालू ठेवायचं असेल किंवा तुम्हाला हा जर लाभ चालू ठेवायचा असेल, तर ही कागद तुम्हाला वेळोवेळी अपडेट करणं आवश्यक आहे. अशाही बातम्या काही येत आहेत. तर याबाबत नेमकी काय सत्यता आहे आणि काय वस्तुस्थिती आहे, याचाच थोडक्यात उहापोह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तेव्हा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच हे चॅनल पाहत असाल, तर हे चॅनल सबस्क्राईब करा, ही आमची विनंती असेल. सत्य वस्तुनिष्ठ माहिती देण्याचाच प्रयत्न आपण या माध्यमातून करत असतो. बऱ्याचदा असं होतं, की सरकारकडून एखादी घोषणा केली जाते आणि ती घोषणा केल्याच्या नंतर मग तिची लगोलग लागेच अंमलबजावणी होईल असं नसतं. कारण बऱ्याचदा आपण असं घरामध्ये सुद्धा आपण आपल्या मुलाबाळांना आश्वासन देत असतो, बायका-पोरांना आपण आश्वासन देत असतो, की यावेळेस सोयाबीनवर तुला कानातलं करून देऊ किंवा पोराला म्हणत असतो, की तुला दिवाळी झाली की तुला नवीन मोबाईल घेऊन देऊ किंवा नवीन सायकल घेऊन देऊ, असं आश्वासन देतो. मात्र मग त्याचं काय होतं, की आपण आश्वासन दिलं किंवा सरकारने एखादं आश्वासन दिलं किंवा एखादा जाहीरनामा काढला किंवा एखादी घोषणा केली, की लगेच आमचे बावळट लोकं काही जागे होतात झोपेतून आणि मग या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर ही कागद जमा करा, आजच असं करा, आता उद्या आजच तसं करा. अरे बाबा, असं होत नसतं. मात्र आपणच आपल्या लोकांना कुठेतरी येडं, मूर्ख, चुत्या बनवतो. हे या लोकांना कळत नाही आणि आपण सगळे गावखेड्यातले असल्यामुळं, अशिक्षित अडाणी असल्यामुळं चटकन कोणावरही विश्वास ठेवतो. आपल्याकडे ते चिकित्सा करायची सवय नसतं आणि मग याच्यामध्ये काय होतं, की आपला वेळ, श्रम, पैसा वाया जातो आणि मग ह्या गोष्टी सातत्यानं घडत असतात. लाडक्या बहिणीच्या जर सगळ्यात जास्त कोणी जर बेजाऱ्या काढल्या असतील, तर एखादी जर सासरवाशीण बाई असेल, तर तिला सासरवास कमी झाला असेल, घरात कमी झाला असेल, पण या सरकार नावाच्या व्यवस्थेनं त्यांच्या सगळ्यात जास्त छळ, हाल आणि बेजाऱ्या काढलेल्या आहेत. ही गोष्ट सगळ्यांना मान्यच करावी लागेल. आम्ही पदरचं बोलतोय किंवा खोटं बोलतोय अशातला काहीच भाग नाही. जून 2024 मध्ये ज्यावेळेस ही योजना जाहीर केली, तर त्यावेळेस 14 ऑगस्ट 2024 रोजी लाडक्या बहिणीच्या खात्याला पहिल्या टप्प्यात जे काही 3,000-4,500 जमा झाले, तर ते जमा झाल्याच्या नंतर सगळी खातीची आईनं बंद करून टाकली, म्हणजे होल्ड ठेवली. काहींना डॉर्मॅट केलं, काहींना इनऑपरेटिव्ह केलं, काहींना स्टॉप केलं आणि सगळी होल्ड केली आणि केवायसीसाठी बँकेत रांगा लावल्या. बरं, बँका हे कोणाच्या बापाचंही ऐकत नाहीत. त्या बँकेत गेल्याच्या नंतर या बँकांनी स्वतःच्या नियमानुसार मुहूर्त पाहून केवायसी केल्या, की सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंतच तो टेबल, बऱ्याचदा बँकांनी 2 वाजता टेबल बंद केले. 4 वाजेपर्यंत केवायसी किंवा दिवसभर केवायसी सुरू ठेवलं नाही. कधी आमचा केवायसी वाला माणूसच हजर नाही. बऱ्याच ठिकाणी मग काही सामाजिक संस्थांना त्या ठिकाणी किंवा राजकीय पक्षांना त्या ठिकाणी दांगडो करावा लागला, धिंगाणा घालावा लागला. तेव्हा कुठे ते बँकेवाले थोडे नरमले. अशा स्थितीमध्ये ह्या बेजाऱ्या झाल्या महिना दीड महिना. त्याच्यानंतर पुन्हा आधार अपडेट करा, मोबाईल नंबर लिंक करा, हे करा, ते करा. त्या कागदपत्रामध्ये 100, 200, ₹300 चुराडा केला. तर घरातलं जे काही लोणचं घातले होते त्या लोणच्याला बुर्रा आला. डब्यात काही भरून ठेवलेल्या डाळी-साळीला जाळं लागलं. वावरात निंदणाचे वावरात तणकटानं गच्च भरले. हे नुकसान झालं ते वेगळंच. म्हणजे ₹1,500 साठी इकडं वावरातलं, घरातलं काय नुकसान झालं हे त्या सरकारला किंवा त्या संबंधित महिला व बालकल्याण मंत्र्याला माहीत नसेल. कारण त्यांना कुठं घरात साहेब हे डाळी, साळी, वाळू घालावं लागतात, कुठं काहीच करावं लागत नाही. हे आम्हाला करावं लागतं ना. त्याच्यामुळे त्यांना ते माहिती व्हायचा काही प्रश्न नाही. त्याच्यानंतर पुन्हा असं तसं चालू असताना पुन्हा हे करा, ते करा. दर 8 दिवसाला कुठलातरी फतवा काढतो आणि त्यातच पुन्हा आमची भयताड असतात. काही आमच्यातलेच लोकं असतात, की जे काहीतरी आमच्या अफवा पसरून आमच्या महिलांची दिशाभूल करतात, की आज लाडक्या बहिणीच्या खात्याला 3,000 जमा, 4,500 जमा, सकाळीच एस-एम-एस आला, रात्री उशिरा कॅबिनेट झाली, तिसऱ्यांदा कॅबिनेट झाली, रात्री उशिरा जी-आर निघाला, दिवाळीचं बोनस आज या बहिणीला जमा झालं, या 12 जिल्ह्यात जमा झाले, त्या 12 बँकात जमा झाले. अरे हरामखोरांना, अशा 12 बँकांना सरकारला आदेश द्यायचे अधिकार नसतात. ते पैसे डीबीटी अंतर्गत जमा होतात. त्याच्यासाठी जी-आर काढायची गरज नसते, त्याच्यासाठी कॅबिनेट लावायची गरज नसते. या मास्तर लोकांची किंवा इतर कर्मचाऱ्यांचे जे पगार होतात, तर त्याच्यासाठी काही प्रत्येक वेळेस जी-आरच निघतो का? की आज सकाळी 9 वाजता जी-आर निघाला
आणि मग उद्या पगार जमा होणार, असं काहीच नसतं. ते वित्त विभागाकडे पैशाच्या तरतुदीनुसार या हेडचे, त्या हेडचे जमा करून हे पैसे वितरित केले जातात. आता सरकारकडं जी काय आहे, तर हे सरकार हेच काय कुठलंही सरकार हे नेहमीच 12ही महिने अडचणीत असते. कारण त्यांना भ्रष्टाचार करायलाच फुरसत नसते. कारण हजारो कोटीचे घोटाळे ते पचवत असताना मग त्याच्यातून जे काही तुमच्या आमच्यासारख्या ₹1,500 जे निराधारांना द्यायचे, तर त्याच्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नसतात. आणि तिकडे हजारो कोटी रुपयाचे पीक विम्याचा घोटाळा असेल, लाडक्या बहिणीचा घोटाळा असेल. बरं, दुसरा एक महत्त्वाची गमतीची गोष्ट म्हणजे 15,000 जे काही पुरुष लाभार्थी निघाले, तर मग ही सरकारची यंत्रणा काही झोपली होती का? त्यावेळेस त्यांनी व्हॅलिडेशन किंवा पडताळणी केली नाही का? वास्तविक पाहता या लोकांकडून हे वसूल न करता ते संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. त्या सचिवावर किंवा त्या आयुक्त लेव्हलचे जे काही त्यांचे अधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी स्तरावरचे जे काही अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे सस्पेन्शनची. त्याच्या जागी दुसरे तरी 2-4 बेरोजगार लागतील. म्हणजे हे लोकं चुकीची कामं करतात आणि त्याचे प्रायचित्त हे दुसऱ्या साध्या सरळ लोकांना भोगावं लागतं. आणि ₹2100 देऊ कबूल केलं तेही अजून सरकारनं दिले नाही. सरकारकडे ज्यावेळेस तरतूद होईल त्याच वेळेस ते पैसे येत असतात आणि असे हे आमच्यासारख्या भयताड बेलण्याला सांगून ते पैसे येत नसतात. जे काही पत्रकार असतात ते पत्रकार शोधक बातम्यांची माहिती घेत असतात. आता आम्ही पत्रकारिता करतो. पत्रकारिता करत असताना आता पत्रकारितेवर कोणाचं नियंत्रण राहिलं नाही. मात्र ज्यावेळेस आम्ही प्रिंट मीडियाला पत्रकारिता करायचो, तर त्यावेळेस एखादी बातमी लिहीत असताना त्या बातमीवर व्यवस्थित संपादकीय संस्कार व्हायचे आणि संपादकीय संस्कार झाल्याच्या नंतर ती बातमी प्रसिद्ध केली जायची. कारण त्याच्यामध्ये जर एखादं वाक्य जर चुकीचं गेलं, तर त्या चुकीच्या वाक्याचे नेमके काय पडताळे येतील हे त्याचे म्हणजे जे काही रिएक्शन येत असतात, त्या रिएक्शन चुकीच्याही बऱ्याचदा येत असतात. त्यामुळे ते मग अशा गोष्टी घडू नये म्हणून ही पडताळणी केली जाते. तर हे अशा पद्धती असतात. तर याबद्दल जे काही तुमच्या काही फीडबॅक असतील किंवा कमेंट्स असतील, तर त्या नक्की आपण त्याच्यामध्ये कळवल्या पाहिजे, सांगितल्या पाहिजे, त्याच्याबद्दल माहिती दिली पाहिजे आणि अशा अफवांवर, खोट्या गोष्टीवर कुठल्याही परिस्थितीमध्ये विश्वास ठेवू नये. तूर्तास धन्यवाद.